Hello, this is the My Artifact episode number 116. आजची तारीख आहे 10 जून 2015. आज माझा रिझल्ट लागला डिप्लोमाचा. विचार केला होता की माझी यावेळेस पूर्ण निघून जाईन, बट 2 विषय राहिलेच, थर्मल आणि फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स. 2 विषय लागले. अजूनपर्यंत मी आईवडिलांना सांगितलं नाही, कारण आज आईचा वाढदिवस होता, तर त्यामुळे मला नाही वाटलं का आज सांगावं. त्यांचा आज चांगला दिवस काहून खराब करावं. तर उद्या सांगेन म्हणलं, बट आई आज शिबिरला गेली, त्यामुळे आईचं 3 दिवसाचं शिबिर आहे. ते ॲटलिस्ट ती आल्यावरच मला सांगावं लागेल आई वडिलांना. काय की आपण प्रत्येकाची एक जागा असते या जगात, तरी बस ते जागा शोधण्याची गरज आहे. म्हणजे काय, समजून जा की तुम्हाला काहीतरी बनायचं आहे. ते एक स्टेडियम आहे, त्याच्यात 20,000 चेअर आहे आणि 20,000 पर्सन आहे. तर त्यापैकी तुम्हाला तुमची जागा कोणती हे शोधायचं आहे. बस हेच एक आहे. मी याच्यात म्हणजे स्टडीमध्ये इतका काही खास नाही, बट फिल्म डिरेक्टिंगमध्ये आणि फिल्म मेकिंगमध्ये मला माहिती आहे मी कोण आहे आणि मी कुठपर्यंत आहे. त्यामुळे मी स्वतःवर कधीच डाऊट नाही करत. मला स्वतःवर विश्वास आहे का मी हे करू शकतो, हे करू शकतो. तर आता मला थोडंसं कॉलेजमध्ये जाऊन बघावं लागेल एक्झाम फॉर्म केव्हा भरायचे आहे, काय आईवडिलांना सांगावं लागेल. आणि नियर अबाउट ऑगस्टच्या अगोदर म्हणजे जुलैमध्येच आपल्याला इथून स्नेक आउट व्हावं लागेल. तेव्हा आपण कुठे मुंबईला जाऊन आपण फिल्म बनवू शकतो. आज म्हणजे काल रात्री झालं. म्हणजे काल रात्री 115 एपिसोड रेकॉर्ड केल्यानंतर मी रिझल्ट पाहिला. रात्री झोपच नाही लागली, तर मी गाणंच ऐकत बसलो रात्री. आज एकदम मूड फ्रेश झालं. रिझल्ट माहीत पडला तरी काही वाटत नाही, बट थोडंसं वाटायला पाहिजे, कारण आपण नियर अबाउट 5 वर्ष वेस्ट केले. 4 वर्ष येते आणि नियर अबाउट आता एक पुन्हा वर्ष, 5 वर्ष 2 वर्ष डिप्लोमासाठी 5 वर्ष. बोला बेटा. पण मला माहिती आहे मी कोण आहे आणि मी यांच्या खूप दूर आहे. आता मी विचार करतो तर माझ्या सोबतचे जे होते ते कुठे गेले, बट मी त्यांच्या पण पुढे जाणार आहे. याच्या डाऊट नको घेऊ बेटा, स्वतःवर डाऊट नको करू. विश्वास ठेवा आणि बस उडी मार पाण्यात. निघून जा मुंबईला, नको थांबू इथे. आईवडिलांना शिवा खात, आईवडिलांना खरं खरं सांगून दे. 15,000 मध्ये पण आपण ऍडजस्ट करून टाकू, कुठेही कसे राहू बेटा. एक वेळा तिथे गेल्यावर पाण्यात पडल्यावर पोहता येतेच बेटा. आपण हातपाय तर मारतो काही ना काही करण्यासाठी. जस्ट आता आई वडील आहे, त्यांना तर काही ना काही सॅटिस्फॅक्शनसाठी म्हणजे आपला मुलगा एवढा चालला, ते तर असं काही करू देणार नाहीच. त्यांना कन्व्हिन्स कर प्लीज, मला जाऊ दे म्हणून. थिंग्स आर रिअली कॉम्प्लिकेटेड. 3 दिवस आहे, 3 दिवसानंतर सांगून द्यायचं आहे. तर सांगून द्यायला लागेल मला. आणि बस झालं. आता उद्या परवा हा निघून होते विशाल. मी त्याच्या 10-15 दिवसानंतर मी निघून जातो. 10-15 दिवसानंतर म्हणजे 1 महिन्यानंतर जुलै महिन्यामध्ये निघून जातो.
आज स्पेशल काय आलं? आज स्पेशल याने काही नाही. सकाळी उठून जिमला गेलो, ताक आणून दिलं आईसाठी. ते काय तिथे शिबिरसाठी दान देण्यासाठी ताक आणून दिलं. सांगायचं म्हणजे असं आहे की आज स्नेहा दिसली म्हणजे जस्ट इथून पासआउट झाली होती. तर माहित नाही सांगू का नाही, इट्स काइंड ऑफ रफ फिलिंग. बट 8व्या एपिसोड इज या. तर मी तिच्याकडे पाहिलं, तिने माझ्याकडे पाहिलं, आय कॉन्टॅक्ट झाला. अँड देन तर जस्ट फ्रॅक्शन म्हणजे नियर अबाउट 1 सेकंद असं 1 सेकंदचा कॉन्टॅक्ट झाला. त्या 1 सेकंदमध्ये मी एवढा खुश झालो एकदम. म्हणजे अटॅचमेंट तर आहे, बट मला वाटत का आपण याच्या पुढे जावं. कारण तीच एक मुलगी आहे जिला पाहून ते कशी तरीच वेगळी फिलिंग आहे की ते एक प्रकारे हॅपीनेस येते तोंडात. पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये खूप साऱ्या मुली आहे बरं. खूप साऱ्या मुली म्हणजे ए बेटा तू काय स्वतःला तोप नको समजू. कोणत्याच कॉन्टॅक्टमध्ये नाही बेटा, कोणतेच कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे करू शकतो, बट मला तेवढं इम्पॉर्टंट नाही वाटत. मला माझी डेस्टिनी कॅप्चर करायची आहे. सो बट मला पाहिल्यानंतर येऊन जाते अशी काय. So this is it. This is the end. This is the Artifact episode number 116. Right now we are at Wardha, Maharashtra. Goodbye, good night.